नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 520वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. पूर्वी शाळेत मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक अशा परीक्षा व्हायच्या आणि मुले दरवेळी देवाजवळ प्रार्थना करायला जायचे. आता 8वीपर्यंत सगळेच पास आणि एरवी पण मार्क नाहीतच, फक्त ग्रेड. म्हणून सरकारने कट करून ठरवले असेल का की मुलांना देवापासून दूर करायचे. पूर्वी शाळेत मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक अशा परीक्षा व्हायच्या आणि मुले दरवेळी देवाजवळ प्रार्थना करायला देवाजवळ जायचे. आता 8वीपर्यंत सगळेच पास आणि एरवी पण मार्क नाहीतच, फक्त ग्रेड. म्हणून सरकारने कट करून ठरवले असेल का की मुलांना देवापासून दूर करायचे. दुसरी कविता आहे. TV बघता बघता 11 वाजले आणि वाटले की आता यापुढे जागे राहणे शक्य नाही. मग प्रौढांसाठी म्हणून असलेली खुनाची नवीन मालिका सुरू झाली आणि पहिल्या 10 मिनिटातच 2 खून बघून वाटले आता मला झोप येणे शक्य नाही. TV बघता बघता 11 वाजले आणि वाटले की आता यापुढे जागे राहणे शक्य नाही. मग प्रौढांसाठी म्हणून असलेली खुनाची नवीन मालिका सुरू झाली आणि पहिल्या 10 मिनिटातच 2 खून बघून वाटले आता मला झोप येणे शक्य नाही. तिसरी कविता आहे. मूर्ख माणसांना चांगला सल्ला दिला तरी त्याचा काहीही उपयोग नसतो आणि जे शहाणे असतात त्यांना सल्ला आवश्यकच नसतो. थोडक्यात काय, मागितल्याशिवाय कुणालाही सल्ला द्यायचाच नसतो. मूर्ख माणसांना चांगला सल्ला दिला तरी काही उपयोग नसतो. जे शहाणे असतात त्यांना सल्ला आवश्यकच नसतो. थोडक्यात काय, मागितल्याशिवाय कुणालाही सल्ला द्यायचाच नसतो. आता चौथी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी ह्या ग्रंथावर आधारित पुढचा 54वा भाग. बुद्धीच सर्वार्थाने विज्ञानमय कोश असते, 5 इंद्रिये आणि भावना सर्व करीत असते. बुद्धीच सर्वार्थाने विज्ञानमय कोश असते, 5 इंद्रिये आणि भावना सर्व करीत असते. सर्वांहून निराळा मी आहे हे वाटते, मी माझेचा अहंकार यामुळे सारे घडते. सर्वांहून निराळा मी आहे हे वाटते, मी माझेचा अहंकार यामुळेच सारे घडते. मी करतो अन माझ्या मुळेच सारे घडते, माझ्या जगात छोट्या असेच वाटत राहते. मी करतो अन माझ्या मुळेच सारे घडते, माझ्या जगात छोट्या असेच वाटत राहते. शतजन्म झाले तरीही आत्मान त्यास कळतो, जन्म मृत्यूच्या फेऱ्या मध्ये तो अडकून बसतो. शतजन्म झाले तरीही आत्मान त्यास कळतो, जन्म मृत्यूच्या फेऱ्या मध्ये तो अडकून बसतो. पंचेंद्रियांनी सारे जाणू समजू पाहतो, बुद्धीनी सारे काही तो समजू पाहतो. पंचेंद्रियांनी सारे जाणू समजू पाहतो,
बुद्धीने सारे काही तो समजू पाहतो. बुद्धीमुळे सगळ्यांना अहंकार होतो. त्यामुळेच आत्मा मागे व गुप्त राहतो. बुद्धीमुळेच सगळ्यांना अहंकार होतो. त्यामुळेच आत्मा मागे व गुप्त राहतो. देहाचा विचार मनात ना राहावा. बुद्धीने हाच निश्चय सदा करीत राहावा. देहाचा विचार मनात ना राहावा. बुद्धीने हाच निश्चय सदा करीत राहावा. आत्म्यामुळे मनाला कळते ते सर्व कळते. पण आत्म्याचे कर्तृत्व नेहमी गुप्त राहते. आत्म्यामुळे मनाला कळते ते सर्व कळते. पण आत्म्याचे कर्तृत्व नेहमी गुप्त राहते. प्रकृती प्रवृत्ती कुणाची मनाप्रमाणे असते. मन जे करते त्याची ऊर्जा आत्म्याची असते. प्रकृती प्रवृत्ती कुणाची मनाप्रमाणे असते. मन जे करते त्याची ऊर्जा आत्म्याची असते.